हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की पेशंट घाबरलेला असतो टाईप 2चा. टाईप 1चा नसतो घाबरलेला, त्याला माहिती आहे की मला हे दिल्याशिवाय मी जगू शकत नाही. पण टाईप 2 डायबिटीजचा पेशंट आपल्याला पहिल्यांदा म्हणतो की मला इन्सुलिन का चालू केलं, इन्सुलिन नको. हे मलाच नाही, जे डायबिटीजचे सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत त्यांना पण हाच प्रश्न विचारत असतो प्रत्येक पेशंट, मला इन्सुलिन नको. पण इन्सुलिनची आवश्यकता का आहे हे त्या पेशंटला सांगणं आपल्याला खूप गरज आहे. टाईप 2 डायबिटीजमध्ये सुरुवातीला आज आपल्याला 2 पेशंट असे आले ज्यांना की सुरुवातीलाच डिटेक्ट झाला शुगर 450, वय वर्ष 32-33 आणि शुगर 450. मग अशा पेशंटला आपल्याला इन्सुलिन देऊन ग्लुकोटॉक्सिसिटी कमी करायची आहे. का नाही, वाढलेलं ग्लुकोज पॅनक्रियाजला डॅमेज करतंय. ऑलरेडी वीक झालेल्या पॅनक्रियाजला म्हणजे असं समज की तुझ्या हाताला झाले फ्रॅक्चर आणि बांधण्याऐवजी तू त्या हाताला काम करायला लावलं, तो कसा बसा काम करशील पण तो फ्रॅक्चर अजून वाढेल की नाही. तसं शुगर तर वाढली आहे, पॅनक्रियाज ऑलरेडी काम कसा बसा करतोय आणि त्याच्यावर एकदम शुगरचा लोड आला तर ते पॅनक्रियाज उरले डॅमेज होतं. ते डॅमेज होऊ नये म्हणून टाईप 2 डायबिटीजमध्ये अर्ली स्टेजमध्ये सुद्धा आपण काही दिवसासाठी इन्सुलिन देतो. परमनंट द्यायची गरज पडतेच असं नाही, पण काही दिवसासाठी ती गरज पडते. कारण शुगर आपल्याला फास्ट कमी करायचं असतं. ते शुगर आपण कमी केल्यानंतर उरलेलं पॅनक्रियाजच्या बीटा सेल्स जे ऑलरेडी डॅमेज झालेत पण उरलेल्या चांगलं काम नंतर करू शकतील आणि ते पेशंट नंतर गोळ्यावर सुद्धा स्टेबल राहू शकेल. त्यामुळं पेशंटला ज्या कोणत्या सांगितलं की बाबा इन्सुलिन चालू केले त्यांना सांगायचं घाबरू नका. हे काही तुमच्या आयुष्यभरासाठी असेल का, कदाचित नसेलही. त्याच्यानंतर जर मग आता एखाद्याला आहेच आयुष्यभरासाठी तर त्याला हे सांगा की आज जरी तुम्ही इन्सुलिन घेत असाल तर आता इन्सुलिनमध्ये एवढे नवीन शोध लागले, कदाचित आठवड्याला एक घ्यावा लागेल. कदाचित इन्सुलिनचा पंप ऑलरेडी आलेत पण आता आपल्याकडे महाग खूप असले, गरीब पेशंट असल्यामुळे आपण ते वापरू शकत नाही, पण पंप आलेत जे की स्वतः सेन्स करतो शुगर किती आणि इन्सुलिन देतो, हे की नाही. तर खूप नवे वैज्ञानिक शोध त्याच्यामध्ये लागत आहेत.